हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याकडे व्लॉग मध्ये. गाईस मस्त व्लॉग स्टार्ट केले आणि काही जस्ट आता वाजले की तुम्हाला दाखवतो. पहिले काही जस्ट 7:30 वाजले आणि कोण आले त्या पण दाखवतो. सार्थक, संस्कार आणि नील पण आहे बाहेर. आणि काही आज सकाळी चालले आम्ही आज जिमला, कारण की सार्थकने कालच म्हणलं पण नील आमचा फोनच नव्हता उचलीत की जिमला जायचे. देख सकते इधर सार्थक आता बघू चाललो सकाळी जिमला, कारण की सकाळी जायला जरा बरोबर वाटतं. आम्ही फ्री होतो सकाळी, कारण की संध्याकाळच्या गेलो जर कसा. आणि माझा पहिला दिवस आहे, तुम्हाला वाटतं मी दररोज जातो नाही. आणि सार्थक आलता कारण की कालच रातचे प्लॅन केला की जिमला जायचे. तर आता काही निघलो डायरेक्ट जिमला जायला पण, कारण की दररोज कसा असतं पहिले ब्लॉग क्लासचा असायचा, मग जिमचा. आता क्लासचा ब्लॉग, आता जिमचा ब्लॉग पहिले, मग डायरेक्ट क्लासचा ब्लॉग. चला आता डायरेक्ट जातो जिमला. हे काही चला फायनली मस्त पैकी वर्कआउट झाली. आता काही मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला कारण की सगळी होती आणि जिम पण केली मस्त पैकी. आज मारलं, लेग्स मारलं. बघू याचा परिणाम संध्याकाळपर्यंत काय होतं. घरी तर जाता येतं नाही, चालताना लोक बोलताना लेग्स मारलं, पण ते जास्त वेट मारलं त्यांना चालताना. आणि सार्थक साईड काय मारलं, बायसेप आणि बॅक मारलं. बायसेप आणि बॅक. संस्कारला 5 किलोचं वेट नव्हतं जायत बायसेपला. काय संस्कार तू पण किती मारलं रेपरेशन? चला काय जातं डायरेक्ट बघू काय होतं डायरेक्ट घरी. आणि आज ब्लॉग जास्त मोठा होईल किंवा होणार बार. चला गाईस तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. कुठं स्वरूप चालेल का आता? गाईस सुजल भाई बोला जस्ट याला केली घेतो तर भाई घरशी आला डायरेक्ट जाऊन. तू पण तो या केली घ्या ठीक आहे बरं. आता काय बोलतो प्रोटीन का हे देख खरोखर केली खायला पाहिजे. जायला फॅट वारेल, फॅट पण प्रोटीन पण भेटेल ब्रो. मग काय तुझा नाद आहे का बाबा? 4-5 नंतर भेटतो मला. 4-5 केली बिली ना देत जा घरी तुझा. माझी प्रोटीन सांगते इकडे बोले. माझी प्रोटीन हे कालाच्या अशा गावाला चालू करायला लागेल ना भाऊ आजपासून. चल तुला स्टॉप तुमच्या घराच्या स्टॉप पर्यंत धरतो. चला गाय जातो मस्तपैकी, आता घरी जातो फ्रेश बी होतो आता. हे गाय चला फायनली मस्तपैकी जिमशी आलो. आता जस्ट 8-9 वाजता आजचा क्लासला पण जायचं, कारण की स्कूटी बघायला लागेल. कारण की स्कूटी काल फ्रेंडने तिथं ठेवलेली होती. तर मग आता पहिले स्कूटीचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. आणि नील पण नील चालले बाहेर, त्र्यंबकेश्वरला चालले, म्हणून आज सकाळी जिमला गेलो जरसा बरा वाटला. तर आज चाल काही जाता मस्तपैकी फ्रेश होतं, मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. हे गाई चला फायनली मस्तपैकी फ्रेश बीस झालो. मी आता जस्ट वाजले 9:30 आणि मस्तपैकी आज क्लासला ना गेलो, कारण की आज स्कूटी तिथं होती, ती आणायला जायची स्कूटी तिथनं. तर मग पहिले पप्पा तिकडे जाईल, नंतर मी स्कूटी घेऊन येईल त्या ब्रिजवरशी. आणि गाईज आपले चॅनल होणार आहेत आता जस्ट 800 सबस्क्रायबर होणार आहेत फक्त आणि फक्त. गाईज 9 सबस्क्राईब बाकी आहेत, नक्कीच लवकरात लवकर करून टाका. आणि गाईज आणि आज एक खुशखबर आहे, 800 सबस्क्राईब पण होणार आहेत. आणि आपल्या चॅनलवर 5 लाख व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत. गाईज असंच सपोर्ट हवं. 5 लाख व्ह्यूज म्हणजे जेव्हा मी चॅनल स्टार्ट केलं तर तेव्हा मला वाटलेलं, म्हणजे स्टार्ट केलं तर तेव्हा होते माझे स्टार्टिंगला मी 2023 मध्ये काही स्टार्ट केलं आणि माझे व्ह्यूज पण नव्हते. फक्त एकच वर्षात फक्त माझे 20 किंवा 20-30 हजार झाले फक्त. केव्हा 2023 मध्ये किंवा 24 माहीत नाही मला, पण 1 वर्ष ब्लॉगिंग होऊन फक्त आणि फक्त 30,000 व्ह्यूज कंप्लीट झाले. पण मला वाटलं नव्हतं की कधी आपल्या चॅनलवर 5 लाख सबस्क्रायबर होणं, या 5 लाख व्ह्यूज आणि सबस्क्रायबर होती. 5 लाख तुमचा जर सपोर्ट असेल तर 5 लाख काय 6 लाख 7 लाख 8 लाख पण होतील. आणि पण काही 5 लाख व्ह्यूज म्हणजे माझ्यासाठी खूप झाले काही. आणि असेच काही सपोर्ट हवा. 5 लाख व्ह्यूज 10 लाख आणि असेच काही जास्त व्ह्यूज करत राहतं. काही चाललो डायरेक्ट कुठं स्कूटी आणायला. पहिलं तर काहीतरी खातं, मग चाललो स्कूटी आणायला. हे काय जस्ट आता घराच्या बाहेर निघले आणि आता जस्ट आता चालले फुला बिला आणायला, कारण की बाप्पाला मंदिरात जायला लागतं. दररोज फुलं आणायला लागतं, दररोज बेल आणायला लागतं. तर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आज झाड कुठे येतो, कुठं आणतं फुलं मी दाखवतो काय चालू मला. आणि गाईज बघू शकता बाई ही फुलं आहे, ती इथं लई फुलं आहे. ती घेता पहिले आता फुला, मग गाईज भेटतो तुम्हाला. हे गाईज चला फायनली मस्तपैकी बेल आणि फुला बिला घेतली. आता पहिले तर तेवढं बेल आणि पहिले फुला आणि जाऊनंतर वाशीला. हे गाईज जस्ट आता चालल्या स्कूटी स्टेशनची त्या बाजूला आहे, ती घेऊन येत आहोत. त्याच्यानंतर आम्ही इला जायचे, वाशीला जायचे. बघू किती वाजता जाऊ, किती वाजता ना. चला पहिले त्यात जातो स्कूटी घ्यायला. हे गाईज जस्ट आता इथं आल्या. आता ही स्कूटी चालूच नव्हती दादा तिकडे पप्पा आहे काम, कारण की ॲड्रेस तिथं 2 आमचं ते मशिनी उचलाचे काय माहीत कसल्या. आता मी इथे आणि गाईज आता इलो वापस होतं गॅरेजला घेऊन जायचं. काल टाकलं लायनर टाकलं, पण आता चालू नाही होतं जराशी मधीन. तर आता वापस तिला टाकायचं कामाला. तर बघू आता किती दिवसांनी भेटतं किंवा आताच लगेच भेटतं, बघू गाईज कसं होतं.
हे गाई जस्ट कुठे चालवलं होतं इथनं धक्का देऊन डायरेक्ट आणलं होतं गॅरेजवर. ते बघू आता कशी चालू होतं का ना, मग त्याच्यानंतर डायरेक्ट घरी. हे गाई चला फायनली मस्तपैकी जस्ट घरी आलो ना, अख्खा मला झालो अर्धा, कारण की पाऊस परत आता जस्ट घरी आलो तर पाऊस डायरेक्ट बंद झाला. तर बघू आता जायचे 3 वाजता, तर डायरेक्ट निघतो आता. डायरेक्ट पहिले कपडे चेंज करतो, मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळा. हे काय चला फायनली मस्तपैकी आता रेडी बिडी झालो ना, आता डायरेक्ट चाललो वाशीला ना. तर मस्तपैकी 4 वाजायला आलं, तर आता डायरेक्ट चाललो वाशीला गाईच. हे काय चला फायनली मस्तपैकी जस्ट आता आलो वाशीला ड्रायफ्रुट्स घ्यायला, कारण की आता गणपतींचं सीझन आले बोलल्यावर ड्रायफ्रुट्स तर घ्यायला लागतीलच. ड्रायफ्रुट्स काजू बिजू बदाम सगळं काहीच घ्यायचं आहे. तर सगळी अख्खी फॅमिली आल्या, बंकू मम्मी मी पप्पा सगळे आल्या. तर गाईज बघू कसं होतात तो ब्लॉग. हे गाईज लय बेकार गर्दी आहे, कारण की आता जशी तर सीझन चालू आहे गणपतींचं, त्याचे मुलं बघू शकता गर्दी. हे काय चला फायनली मस्तपैकी आता जस्ट याच्या नावाचे काजू बदाम बिदामा घेतले. तर आता दुसरं सामान घ्यायचंय, तर तिथे आहे पप्पाचा. तर बघू यायचं आता घेऊ जस्ट आता लगेच. चला काय तुम्हाला दाखवतो. काहीच बघू शकता आता जस्ट एक काही बी घ्यायला दुसरं सगळं सामान. गाईज इथं आल्यावर काय माहिती वाशीला बाई ते बोलत ना किती पण खाल्ल्यावर बाई खातं बघा, पोट भरून बाई गाईज खातं येऊ. हे काय चला मस्तपैकी आता जस्ट सगळं घेतलं. आता बघू दुसरं काय घ्यायला जायचं, तर ड्रायफ्रुट्स बिफ्रुट्स सगळं घेतलं. आता मम्मी सगळ्यांना दुसरं काय आणायला काय माहित नाही. आता आम्ही जस्ट आलो तो गाडी सामान घेऊन. इथं पण खूप आहे देख सकते हो, सर्दी झाली तरी पण भाई थंड पाणी पितं. तर आता कुछ नाही कर सकते रे. यो दुखतं तरी प्यायचा. ये तो नको बाबा, कान दुखते ना आता आधी दुखल. तर काय चला आता बघू दुसरं काय घ्यायचं तिथे भेटू डायरेक्ट. ते काय जस्ट आता इथं आल्या होता यो तिथलं सामान घेतला काय घ्यायचा. आता इथं दुसरं सामान घ्यायला आल्या, म्हणजे शोपीस टाईप मधलं इथं लय भेटतान देख शकतो. आणि मध्ये हात घालतो याचा म्हणणं ब्लॉक नको कारू गाईज, दॅट्स वाय काय सो लांबशी फिरून जायला लागते, कारण की रोडच नाही इथं डायरेक्ट. त्याला घ्यायचं डायरेक्ट जातो, कारण की लगेच लई सामान भेटतं काय त्याच्यानं लई. चल गाईज आपण दिखत आहे कॅफे मिळत आहे. बघू शकता काय जाते जस्ट इथं फ्लावर पॉट बघायला आल्यावर लय फ्लावर पॉट आहे तिथं लई. हे गाईज जस्ट इथं आता आल्यावर ना जस्ट गाईज सगळे गाईज मूर्त्या बघायला एकच भारी भारी. आता गणपती बाप्पाची बघाल यावाल्या, सगळ्या गाईज या छत्रपती शिवाजी महाराजांची बघाल यावाल्या, रामकृष्ण आले बघाल सगळ्याच गाईज बाबा इकडं बघा युवाले तर एकच नंबर वाटतं. खतरनाक वाटतं बघ ना ते पण एक नंबर. सगळे गाईज एकदम भारी भारी सगळं सामान आहे गाईज. आता जस्ट आम्ही वाशीला हे सगळ्या गाईज दाखवतो मला बघा काय मग त्यातलं खतरनाक वाटण बघ ना कसलं. आणि गाईज सगळे गाईज मूर्ती एकच नंबर आहेत गाईज. आणि गाईज जस्ट आता तुम्हाला या मूर्त्यांच्या सिनेमॅटिक्स दाखवतो. आणि गाईज वरती वाघ बघा, वाघ गाईज सिनेमॅटिक्स. हे गाईज चला फायनली मस्तपैकी जस्ट खरेदी झाली आणि भूक लागलेली, तर घरी काय जस्ट आता आलो हॉटेलला. काय झालं हॉटेलला मागाशी व्हिडिओ नव्हती झाली गेली दुसरी बेरे गाईज व्हिडिओ वाराची. गाईज आतमध्ये बघा काही कसला खतरनाक भारी बनवणे काय हो प्रसाद आहे काय हो. हे काय चला फायनली मस्तपैकी जस्ट आता हॉटेलमधून आलो. मस्तपैकी काही बी खाला नाही मग खूप असं दाखवतं काही पण. मग कॅमेरा म्हणजे वापस व्हिडिओ चालू करला आणि बाईने घेतलाय चॉपस्टिक. आणि गाईज जो उद्याचा ब्लॉग येणार तो एकदम खतरनाक, आणि सोमवारचा ब्लॉग म्हणजे खतरनाकच असणार दरवेळी, कारण की रविवारी आम्ही बंकू पण घरी असतं आणि मी इथं घरी असतं कारण कॉलेज चालून आला. आणि गाईज खतरनाक चॅलेंज ब्लॉग असणार नक्कीच गाईज. आजचा पण ब्लॉग बघा आणि उद्याच्या ब्लॉगला नक्कीच थांबून घ्या की उद्याचा ब्लॉग कसा असणार आहे कमेंट पण करू शकता. गाईज चला आता डायरेक्ट भेटतो घरी गेल्यावर. खतरनाक ब्लॉग असणार ना उद्याचा, क्योंकि गाईज समज सकते थोडा चॉपस्टिक लाय बोलायचं. चला गाईज भेटू घरी गेल्यावर.
हे काय चला फायनली मस्त मी जस्ट घरी आलो नाही तर मग कोणा ब्लॉग ना काढून देत आणि जस्ट गाईज वाजल्या 9:30 ना. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तुमचा ऑलरेडी लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.